भाषण ऐकल्यानंतर, समोर आवाजामध्ये त्यांचं भाषण ऐकल्यानंतर, त्यांचे विचार ऐकल्यानंतर आपण ज्या मंचावर तुम्ही तुमचे डोळे लागलेले आहेत तिकडे आपण लोक थोड्याच वेळामध्ये आपण वाटचाल करत आहोत. दादा, कधी कधी एक प्रश्न पडतो, जिंदगी का जो फैसला है मुझे समझ नहीं आता. एक तरफ कहती है सब्र का फल मीठा होता है, एक तरफ कहती है सब्र का फल मीठा होता है, और दूसरी तरफ कहती है जिंदगी वक्त किसी के लिए रुकता नहीं, वक्त किसी के लिए रुकता नहीं. त्यानंतर साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांना पाप नावाने ओळखलं जातं असे आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा मला एक प्रसंग आजही आठवतो. तो प्रसंग आजही आठवतो आणि मला असं वाटतं तो पुन्हा आठवत असेल. जेव्हा 2 वर्षापूर्वी राजकीय संमेलन औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलले गेलं होतं. तिथे एक कवी बुलढाणा हिंगोली तिथून 25 किलोमीटरमध्ये असलेला व्यक्ती एक चहाची टपरी चालवत होता. जेवढं 100-150 रुपये त्याला रोज मिळत होता. परंतु त्याचं एक स्वप्न होतं की दादांसमोर, वानखडे दादासमोर मला एकदा कविता सादर करायची आहे. ज्यावेळेस म्हणलं का दादा हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला येणार आहे, तो माणूस, तो ध्येय वेगळा माणूस 300 किलोमीटर तो तिथं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला आला आणि दादा तुमच्यासमोर भेट झाला. जाताना सुद्धा त्याला गाडी नव्हती. त्या तोने सांगितलं मला कमीत कमी 10-11 वाजणार आहे. असा हे ध्येय आणि असा हा करत म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये असलेले बाप हे नेतृत्व आदरणीय आहे आणि या माणसासाठी आपल्या सर्वांनी डोळ्यात एवढं जोरात काय वाजलंच पाहिजे. आणि आणि मी दादाला विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं.
रस्त्यावरती जळतात सतींची गाणे भर दिवसा रस्त्यावरती कवी दुःखाचा नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर विराजमान माननीय आदरणीय सन्माननीय आमचे राजेंद्र बापू, वनमालाताई, या नाती शब्दांच्या समूहाचे अध्यक्ष माझा लाडका मुलगा माऊली ज्ञानेश्वर, माझी लाडकी लेक चंदन, बाळासाहेब आहेत, पंडित निंबाळकर आहेत, नंदकिशोर लांडगे आहेत, कल्पना देशमुख आहे, भावना गांधीले आणि डॉक्टर ढबाले, या सर्वांचं मी कौतुक करतो. कोपरगाव सारख्या एका ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हा महोत्सव साजरा करता आहात, राज्यस्तरीय हे जे कवी संमेलन आहे, या कवी संमेलनाचं पुस्तक प्रकाशनाचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. त्याबरोबर अनमोल भेट विद्या खडगे यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे मी जाहीर करतो. गदिमा असं म्हणतात की ज्ञानी याचा वाहतुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानी याचा वाहतुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे. प्रत्येक माणसात ईश्वराचा परमेश्वराचा अंश असतो, मात्र तो शोधायचा कुठला आणि शोधायचा कुणा. मला असं वाटतं लांडगे सरांनी जी बापूंची ओळख आपल्याला सांगितली, त्या बापूंमध्ये तो ईश्वर शोधायचा, काही ईश्वर शोधायचा. या व्यासपीठावरची जी मान्यवर मंडळी मगाशी येऊन बसून गेली त्यांच्यामध्ये, आणि सर्वात महत्वाचं की तो हा बॅनर आहे तुमचा नाते शब्दांचे, याच्यामध्ये ईश्वर शोधायचा. कवी ग्रेस म्हणतात की मी महान कवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल. दगडाचं फूल करण्याची ताकद ही साहित्यिकामध्ये असते, कवीमध्ये असते. आणि म्हणून कवी मनमोहन म्हणतात की शवतयाचे जाऊ नका हो, जन्म भरतो जवळची आला. शवतयाचे जाऊ नका हो, जन्म भरतो जवळची आला. फुले तयावर उठवू नका हो, जन्म भरतो फुलतची आला. कवी अरविंद भुजबळ आमचे मित्र असं म्हणतात की कवी कसा असतो की कळीने फाटत जावे तसे खरोखर फाटत असतो कवी. कळीने फाटत जावे तसे खरोखर फाटत असतो कवी. जगाच्या जखमेसाठी मलम घरोघरी वाटत असतो कवी. जी प्रत्येक माणसाची जी जखम आहे, त्या जखमेवर जर कोणी मलम लावण्याचं काम करत असेल तर तो साहित्यिक करतो बापू, तो कवी करतो. आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मगाशी ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं की मगाशी सांगितलं की जरी संख्या कमी असली आपल्याला गर्दी नको आहे, दर्दी पाहिजे. गर्दी नको आहे. मी अनेक संमेलन फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर जातो, मात्र जी वेळ आपल्याला एक दिवसाची जी वेळ असते त्या वेळेमध्ये तुमचे 100-150 लोक होत नाहीत. आणि त्यामुळे ही 50 कवींची जी संख्या आहे ती खूप आहे. काहीतरी घेऊन जायला पाहिजे प्रत्येकाने, कारण प्रत्येकाला असं वाटतं, ज्ञानेश्वरने मला सांगितले की दादा, प्रत्येक कवीला असं वाटतं की दादांनी आमची एखादी कविता ऐकावी, आणि मी त्याच्यासाठी चालू आहे. मी इथल्या प्रत्येक कवीची कविता ऐकून जाणार.
प्रत्येक कवीची कविता ऐकून जाणार आहे. कारण मराठी माणसाविषयी असं म्हटलं जातं की मराठी माणूस कसा की वड रांगला कंखर काळा ओबड धोबड मातीचा, वड रांगला कंखर काळा ओबड धोबड मातीचा, आणि अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा. हा गाणी कशी ऐकतो की नीटच नेसन कानी बुगडी, नीटच नेसन कानी बुगडी, नथनी मध्ये शुभ्र हिरा, आणि सैल जराशा अंबाळ्यावर निष्कंठाचा बसतो. ज्या वेळेला मी एका बाजूला म्हणतो की वर्ण रांगला कंखर काळा ओबड धोबड मातीचा, आणि अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा, मग आमच्या माता आमच्या भगिनी ह्या सुद्धा कमी नाहीत की जिजाईचं बळ पाठी मुखी सावित्रीची वाणीर, जिजाईचं बळ पाठी मुखी सावित्रीची वाणीर, आणि सखी अहिल्या सोबती माझ्या मी झाशीची राणी. प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतं केव्हा केव्हा त्यात राजकारण पण होतं की मराठी मरते की काय, मराठी जिवंत कशी ठेवायची. मला असं सांगायचं आहे की जोपर्यंत तुमच्यासारखे मराठी वाचवणारे शिलेदार आहेत ना तोपर्यंत मराठीला काही होणार नाही. कारण एका 3 मिनिटाच्या 2.5 मिनिटाच्या कवितेसाठी जर तुम्ही चंद्रपूर, वर्धा, नागपूरहून जर येत असाल तर मला असं वाटतं की कविता फक्त जिवंत नाही तर ती प्रत्येकाच्या काळजामध्ये नाचते आहे, प्रत्येकाच्या काळजामध्ये नाचते. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की काळी आई काळ जात किंवा मातीचा लावीन, काळी आई काळ जात किंवा मातीचा लावीन, शेवटाचा श्वास माझा माय मराठी गाईन. ही काळ सह्याद्री गरजतो, काळ सह्याद्री गरजतो आहे शिवराय पाठी, अरे एक तरी ओवी गाऊ माझ्या ज्ञानदेवासाठी, एक तरी ओवी गाऊ माझ्या ज्ञानदेवासाठी. मराठीचं आपण किती कौतुक केलं तरी सुद्धा जर तुम्हाला जगात भरारी घ्यायची असेल, जगात जर तुम्हाला भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला इंग्रजी शिवाय पर्याय नाही, हिंदी शिवाय पर्याय नाही, त्याही भाषा तुम्ही शिकायलाच पाहिजे. आमचे कवी मित्र नेहमी म्हणायचे उद्धवजी की तुझी माझी भेट झाली इंद्रायणी काठी, तुझी माझी भेट झाली इंद्रायणी काठी, मी बोलताना इंग्रजी तू बोलला मराठी. तुझी माझी भेट झाली इंद्रायणी काठी, तू बोलताना इंग्रजी मी बोलतो मराठी. अरे इंग्रजीचे पंख लावून रोज नव्या शतकात जाऊ, इंग्रजीचे पंख लावून रोज नव्या शतकात जाऊ, परी न चुकता कपाळावर मराठीचा टिळा लावू, न चुकता कपाळावर मराठीचा टिळा. हा जो मराठीचा टिळा लावणं आहे बापू तो खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की तुम्ही पेरणीचे दिवस आहे, शेतकरी आपल्याला सांगतो, मला माहिती आहे आपण सर्व ग्रामीण भागातील आहे, मी जरी पुण्याहून आलो तरी माझी मातीशी घट्ट नाळ जोडलेली आहे. मी सुद्धा एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, त्याचा मला अभिमान आहे. पेरणी करताना तो शेतकरी फक्त त्याच्या आयुष्यामध्ये एकच शिकलेला असतो की जसं पेराल तसं उगवेल, जसं पेराल तसं उगवेल. आणि सर्वात महत्वाचं सांगतो मित्रांनो की विचार जो आहे हा विचार कवितेचा आत्मा आहे. म्हणून तुम्ही काय वाचता, कोणाशी बोलता, कोणाचं ऐकता आणि काय लिहिता हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जोपर्यंत चांगला विचार तुमच्या मनाला शिवत नाही तर तुम्ही काही लिहा ते जगापर्यंत आणि प्रत्येकाच्या काळजापर्यंत कधीच पोहोचणार नाही. मला माझा बाप सांगायचा, जर तुमच्याकडे जर एखादी वस्तू असेल, एखादी कला असेल, जे काही तुला येत असेल त्या कलेवर, त्या वस्तूवर, त्या पदार्थावर प्रत्येकाचा थोडा तरी हिस्सा असतो, प्रत्येकाचा थोडा तरी हिस्सा असतो. ज्या वेळेला सुगीचे दिवस आलेले असतात, सुगीचे दिवस आल्यानंतर शेतामध्ये मस्त ती ज्वारी अशी उगवत असते, मात्र सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी
पाखरं मात्र ते दाणे खाण्यासाठी येतात आणि बऱ्याचदा असं होतं की एखाद दुसरा तो थवा येतो आणि ती बरंच कंस जी आहेत ती निकामी करून टाकतो. त्याच्यासाठी तो शेतकरी जातो, काही ठिकाणी बुजगावणे लावतो आणि काही ठिकाणी ते माची बांधतात, गोठण फिरवतात आणि त्या पाखरांना आपण हाकलत असतो. परंतु मी माझ्या बापाकडनं एक शिकलो. माझा बापही जायचा, मी त्यांच्यासोबत जायचो. ते जायचे, कोकणीमध्ये दगड टाकायचे, फिरून मारायचे, आवाज द्यायचे. मी म्हणायचो बाबा तुम्ही इतका हळू आवाज का देताय? ते म्हणायचे नाही बेटा तसं नाही आहे, उडतात पक्षी, उडतात उडतात उडतात. असं मी 8 दिवस केलं. एक दिवस असा झाला की माझ्या बाबांना एका लग्नासाठी बाहेर गावी जायचं होतं. त्यावेळेला त्यांनी सांगितले की आता उद्याची ड्युटी तुझी आहे, उद्या ती पाखरं हाकलायला जे जायचं आहे ते तुला जायचं आहे. आणि म्हणून मी गेलो. आता मला असं वाटलं की एखादा गड जिंकण्यासाठी आपण चाललोय, त्याची राखण आपल्याला करायची आहे. मी कोकण अशी गळ्यामध्ये घातली, दुसरी कोकण कमरेला बांधली, पॅन्टच्या खिशाला जेवढे काही पॅन्टच्या याला जेवढे काही खिशे होते त्याच्यामध्ये जेवढे दगड सापडतील जे कोकणी व्यवस्थित बसतील असे भरत होतो. त्याच्यानंतर वरचा खिसा जो होता शर्टचा तोही भरला. त्यातही माझं समाधान झालं नाही. मी शर्ट काढलं, रस्त्याने अजून जेवढे काही दगड मिळतील ते दगड त्या शर्टामध्ये बांधले आणि मी तिथं गेलो आणि माचीवर उभं राहिलो आणि चारही बाजूने या बाजूला मार, या बाजूला मार, या बाजूला मार, या बाजूला मार, एक सारखा ओढत होतो आणि एक सारखे ते दगड मारून पिटत होतो. त्यानंतर बाबांना हा सर्व जो इतिहास आहे तो कोणाकडनं तरी शेजारच्या शेतकऱ्याकडनं कळाला आणि बाबा मला म्हटले अरे बेटा तू जे केलंस ते चुकीचं केलं. मी म्हटलं शाबासकी मिळेल म्हणा की तू एखादा गड जिंकलास बाबा, तुला जे काही जबाबदारी दिली होती ते जिंकलीस. तर त्यावेळेला माझ्या बाबाने जे उत्तर दिलं ते मी अजून आयुष्यभर सांभाळून ठेवतोय. ते म्हटले आपल्याकडे जे असेल ना त्याच्यावर प्रत्येकाचा अधिकार असतो. ते दाणे, एका दाण्याचे जर 100 दाणे झालेले आहेत तर त्यातील 25 दाणे जे आहेत ते पाखरांचे असतात आणि ते त्यांना खाऊ द्यायचे असतात. आयुष्यात फक्त एवढंच तुम्ही शिकला की आपल्याकडची जी चांगली गोष्ट आहे, आज तुम्ही सर्व दूर म्हणतात जिथं जिथं मी जाईन की हा साहित्य क्षेत्रातला बाप आहे, मी कोणासाठी काय करतो मला माहिती नाही, कोणासाठी काय करतो मला माहिती नाही. कालच आमचा विषय झाला की एका ज्येष्ठ साहित्यिकाचा मला कोणाला पाहू आणि ते म्हणतात की दादा एवढी माणसं तुमच्या आजूबाजूला असतात, तुम्ही का मधाने आंघोळ करता का? म्हटलं मी मधाने आंघोळ नाही करत, पण जिभेवर मध ठेवून असतो. काय नाही, माणूस जोडायचा आहे, माणूस जोडायचं काम आपण करायचं असतं. कारण कलाकार आहोत आपण आणि हे शिकायचं तर आई बाबांपासून. हे संस्कार कोण शिकवतं तुम्हाला? आई बाबापासूनच आज फादर्स आहे, प्रत्येक दिवस काढलाय. मला वाटतं याची काही गरजच नाहीये, कारण आपण आई बाबांना विसरत चाललोय म्हणून हे दिवस काढले गेले. आपण आई वडिलांना विसरत चाललोय, त्यांच्या संस्कारांना कुठेतरी विसरतोय आणि म्हणून नाते शब्दांचे जे आहे ना त्यांना हा समारंभ ठेवावा लागतो आणि बापूंना आणि चंद्रकांत दादाला इथं बोलवावं लागतं की आमच्या या नवीन येणाऱ्या माणसांनी काहीतरी शिकावं, काहीतरी घेऊन जावं. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्ही जगाशी खोटं बोलू शकता, मात्र स्वतःशी तुम्ही कधीच खोटं बोलू शकत नाही. अरे रात्री जेव्हा तुम्ही वाचाल किंवा लिहा, त्याच्यानंतर जेव्हा झोपाल, तुम्ही वर फिरणाऱ्या पंख्याकडे बघा, तुमचं आयुष्य तुम्हाला फिरताना दिसेल. वर दिसणारा जो छेद आहे त्या छताकडे बघा, तुम्हाला तिथे तुमचं आयुष्य दिसेल. फक्त तिथं तुम्ही स्वतःशी मात्र खोटं बोलू शकत नाही. त्यावेळेला मात्र तुम्हाला आठवतं की मी याच्याशी हे खोटं बोलतो, त्याच्याशी हे खोटं बोलतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, तुम्हाला जर माझं काही घ्यायचं असेल माझ्याकडनं तर एवढं घ्या की आपल्यासोबतची जी माणसं आहे किंवा कोणीही मनुष्य प्राणी आहे, तुम्हाला जी भगवंताने ईश्वराने जी पॉझिटिव्ह एनर्जी दिलेली आहे ती फक्त चांगल्या कामांसाठी वापरा. कधीही त्याचा चुकीचा वापर करू नका. आयुष्यात तुमचं लिखाण माणसाच्या काळजापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. कारण हे आई आणि बाबा शिकवतात. आई असणे काय? आई हेच शिकवते तुम्हाला की दुःख तुम्हाला जे आहे तुम्ही दुःख पचवायचं कसं,
त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्याला दोष देऊन चालणार नाही, ते तुम्ही पचवायला शिका. आई म्हणते की दुःख नितळून घ्यावं, दुःख ओंजळी भरावं, दुःख नितळून घ्यावं, दुःख ओंजळी भरावं, नित अमृता समान दुःख प्राशन करावं. की दुःख तुळशीचं पान, दुःख कोकिळाचं गाणं, दुःख तुळशीचं पान, दुःख कोकिळाचं गाणं, जर टाळशील काटे दुःख गुलाबा समान. की दुःख जीवन आरसा, दुःख कुंकवाचा ठसा, दुःख जीवन आरसा, दुःख कुंकवाचा ठसा, जरी केले व्रत किती दुःख घेईल कानुसा. की दुःख गाईला विचारा, दुःख भुईला विचारा, दुःख गाईला विचारा, दुःख भुईला विचारा. अरे कसं फाटत काळीज, दुःख आईला विचारा. दुःख काळजाचा घाव, दुःख वेदनेचं गाव, दुःख काळजाचा घाव, दुःख वेदनेचं गाव, कधी काजळा समान दुःख नेत्री सजवावं. की दुःख सागराचं पाणी, दुःख ज्ञानी याची वाणी, दुःख सागराचं पाणी, दुःख ज्ञानी याची वाणी. जगी शोधायला सुख, दुःख फिरे अनवानी, जगी शोधायला सुख, दुःख फिरे अनवानी. हे जे अनवानी फिरणारं दुःख आहे, अनवानी फिरणारं जे दुःख आहे, त्याचं जर रूपांतर तुम्हाला सुखामध्ये करायचं असेल तर स्वतःही आनंदी राहा, दुसऱ्यालाही आनंद द्या. आपल्या कुठल्याही लिखाणामधून दुसरा समोरचा व्यक्ती दुखावणार नाही याची काळजी घ्या, याची काळजी घ्या. मला अनेक लोक म्हणतात की दादा तुमची चंद्रक्रिया खूप फिट आहे, खूप भारी आहे. मी जेव्हा ती पोस्ट टाकतो त्यावेळेला जवळजवळ 95% बायका सगळे कामं सोडून त्या चंद्रक्रियेवर येतात आणि तिच्यावर खूप मोठ्या कमेंट टाकतात आणि त्या म्हणतात की दादा तुमची चंद्रक्रिया आम्हाला बघायची आहे. बघितली माझी चंद्रक्रिया, कारण आजपर्यंत मी कधीच व्यासपीठावर तिला सादर केली नाही, कारण ती माझी चंद्रक्रिया आहे, तिच्यावर माझा अधिकार आहे. तुमच्या मनोरंजनासाठी, तुम्हाला काहीतरी चांगला उपदेश देण्यासाठी मी ती चंद्रक्रिया तुमच्या समोर सादर करतो. म्हणून आतापर्यंत तुम्ही कुठल्याच व्यासपीठावर माझ्याकडून चंद्रक्रिया एकही कविता ऐकली नसेल. आतापर्यंत जवळजवळ 2 पुस्तकं त्या चंद्रक्रियेचे 100-200 कवितांचे 2 पुस्तकं तयार आहेत आणि तिसऱ्या पुस्तकाच्या 40 कविता झाल्या आहेत. मात्र एकही चंद्रक्रिया मी कुठल्याही व्यासपीठावर तुमची समोरून मागणी येते तरी सुद्धा मी सादर करत नाही, कारण मी चंद्रक्रिया सादर करण्यासाठी इथे येत नाही. लांबून लांबून जे माझे लेकरं येतात त्यांना मी काहीतरी प्रबोधन करण्यासाठी मला आई आणि बाप, तुकाराम आणि विठ्ठल, तुकाराम आणि ज्ञानेश्वर सांगितल्याशिवाय मला चालणार नाही. शिवाजी महाराज मला तुमच्यामध्ये पेरावा लागेल, शाहू महाराज तुमच्यामध्ये मला पेरावे लागतील, जिजाऊ तुमच्यापर्यंत पोहोचव्या लागतील, सावित्री तुमच्यापर्यंत पोहोचवावी लागेल, महात्मा ज्योतिबा फुले तुमच्यापर्यंत पोहोचवावे लागतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यापर्यंत पोहोचवावे लागतील. याच्यासाठी मी आहे, त्या चंद्रप्रियासाठी सुरेखा पुणेकर आहे. त्या आहेत ना विचार, ती माऊली करते की मनोरंजन जगाचं करते, चांगल्या प्रकारे करते, ती तिच्यासाठी आहे, मी प्रबोधन करण्यासाठी आहे. म्हणून जे काही कराल ते चांगलं लिहा. मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं, आजवर जवळजवळ 40 वर्ष झाले, अनेक कार्यक्रम करतोय, अनेक पुरस्कार घेतले, अनेक मोठ्या व्यासपीठावर गेलो. ज्या वेळेला दमा मिरासदार डॉक्टर विठ्ठल वाघ, शंकर वैद्य यांच्या हस्ते माझ्या उंच उंच आकाश पुस्तकाचं प्रकाशन झालं, मला असं वाटतं की त्यावेळेला फक्त माझी माय माऊली आणि माझ्या घरातले सर्व हजर होते. मात्र चंदन या ठिकाणी त्या गोष्टीची साक्षीदार आहे. 2 जूनला जो कार्यक्रम झाला, डॉक्टर सुशील सातपुते तिथं समोर बसलेला आहे, ही माणसं तिथं होती. त्यावेळेला त्यांनी दादांची नेमकी चंद्रक्रिया कोण आहे ती बघितली. त्या दिवशी त्यांनी बघितली आणि ते फक्त एवढ्यासाठीच आले. आणि मी मान्य केलं, बापू आपण ज्या वेळेला सामाजिक कार्य करतो, सांस्कृतिक कार्य करतो,
साहित्यिक कार्य करतो, कलाकार म्हणून ज्या वेळेला आपण जगत असतो, आपलं आयुष्य जगत असतो, मला असं वाटतं की स्त्री असो की पुरुष असो, आपल्याला घरी नाही वेळ देता येत. आमच्या महिला तरी त्या कितीही त्यांनी दिवसभर कितीही काम करू द्या, मात्र संध्याकाळी घरी गेल्यानंतर त्या माऊलीला स्वयंपाक करावाच लागतो, कारण तिची ती जबाबदारी आहे, असं आपण अलिखित विधान धरलेलं आहे आणि म्हणून ती माऊली करत असते. त्या दिवशी सुद्धा मी माझ्या भाषणात बोलताना सांगितलं की माझी मुलगी आज जरी अमेरिकेत गेली, एवढा मोठा तिला वक्तृत्वभूषण पुरस्कार मिळाला, तरी ती स्वयंभू आहे. या बापाने तिच्यासाठी काहीच केलं नाही. ही सांगायची ताकद लागते. आम्ही त्या दिवशी सुद्धा म्हटलं की आम्ही 17 पिंपळावरचे मुंजे आहोत. आज या गावाला उद्या त्या गावाला, बरोबर आहे. आज या गावाला उद्या त्या गावाला, एक दिवस गेल्यानंतर तिकडे कार्यक्रम अजून दुसरा तिथं परत त्या दुसऱ्या गावाला जाणार. अक्षरशः घरावर संसारावर तुळशीपत्र ठेवणारी आपण माणसं आहोत. एक कलाकाराचं आयुष्य काय असते की संसारावर तुळशीपत्र ठेवून तो निघालेला असतो आणि म्हणून परिवाराकडे त्याला लक्ष देता येत नाही. म्हणून ती माझी माऊली त्या दिवशी समोर बसली होती. तुमची पौर्णिमा माई तिथं समोर बसली होती आणि मी सांगितलं की माझ्या संसाराचा गाळा जर कोणी चालवत असेल तर ती माऊली चालवते. ती आहे म्हणून माझा संसार चालवेल. तो प्रत्येक कलाकाराचा असतो आणि तो चालतो. मी अनेक वेळा रात्री उशीर आल्यानंतर तिच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, जर तुमची हिंमत नसली ना तर एकदा असं करून बघा की त्या माऊलीच्या डोक्यावर हात ठेवा आणि फक्त एकदा मनातल्या मनातच म्हणा की मी काहीच करत नाही. आजवरचा हा संसार आहे ना, हा फक्त तुझ्यापुढे चालू आहे. एवढं म्हणा, सर्व तुमची पापं धुतली जाते. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या माऊलीला नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. माझी चंद्रप्रिया सुद्धा अशीच आहे की त्या चंद्रप्रियेला ती माझी सखी असेल, माझी आई असेल, माझी बहीण असेल, माझी लेक असेल, माझी पत्नी असेल, पण ती माझ्यासाठी देवी आहे, ईश्वर आहे. मी अनेक कवितांमध्ये लिहिलं आहे की मी तिच्यासाठी मंदिर बनवलं आहे आणि त्या मंदिरात जर मी मूर्ती पाहिली तर माझ्या चंद्रप्रियेची दिसते. ही तुमच्या लिखाणातली ताकद पाहिजे. मी नेहमी म्हणतो की आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही आणि उलट आपल्याला असं वाटत असतं की हा जो सगळा संसार चालू आहे, आपण घरामध्ये पैसे देतो, आपण घरामध्ये पैसे देतो आणि आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझी जबाबदारी संपते. पण तो संसार जो सांभाळायचा असतो ना, तर ती माऊली सांभाळत असते. आणि म्हणून मी तिच्यासाठी असं लिहिलं होतं, प्रत्येकाने चांगलं ऐकून घ्या की मला वाटायचे रोज मीच सोसत राहिलो. मला वाटायचे रोज मीच सोसत राहिलो. तिच्या हाताचे तळवे कालबद्ध राहिले. मला वाटायचे रोज मीच सोसत राहिलो. तिच्या हाताचे तळवे काल बघत राहिलो. किती चटके लागले तरी गुलाब माळते. किती चटके लागले तरी गुलाब माळते. सखी बोललीच नाही कसे काळीज पोळते. की माझ्या संसाराचा गाडा, माझ्या संसाराचा गाडा सखी ओढत राहिली. माझ्या संसाराचा गाडा सखी ओढत राहिली. फाटलेल्या नशिबाला रोज सांगत राहिली. तीच माऊली करते, तीच माऊली करू शकते. सांगण्याचं काम आहे ना की माझ्या संसाराचा गाडा सखी ओढत राहिली. फाटलेल्या नशिबाला रोज जोडत राहिली. की तुझ्या हाताचे चटके सखी काळीज कुपीत. तुझ्या हाताचे चटके सखी काळीज कुपीत. पेरलेलं उगवते हीच निसर्गाची रीत. पेरलेलं उगवते हीच निसर्गाची रीत. हे जे पेरलेलं उगवणं जे आहे, पेरलेलं उगवणं जे आहे ते आपण आपल्या माय माऊलीकडनं शिकतो, बरोबर आहे. तिच्याकडनंच आपण शिकत असतो. आणि म्हणून कलाकाराचं जीवन जे काही खडतर आहे तर प्रत्येकानं माऊली म्हणून बघावं. माऊली म्हणून बघावं. पुरुष आहे म्हणून तो माऊली बनू शकत नाही असं नाही. कोणी माऊली बनू शकतो. पुरुष जरी असला तरी
तुम्ही कवितेला जन्म देता म्हणजे आईपणच तुम्ही म्हणता, अजून दुसरं काय करता? आणि प्रत्येक कवीला, प्रत्येक साहित्यिकाला आपण लिहिलेले जे काही 4 शब्द असतात, 2 ओळी असतात, जसा आईला आपलं मूल कसंही असू दे ते तिला गोंडस बाळच वाटतं, त्या पद्धतीने प्रत्येक साहित्यिकाला त्याची साहित्य कृती जी आहे ती गोंडसच वाटतं. आणि म्हणून बऱ्याचदा असं होतं की अनेक साहित्यिक असं म्हणतात, त्याला जर सांगितलं की बाबा 3च कळी घे, तर तो म्हणतो नाही 4थं कडवं खूप चांगलं आहे. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी, तुकाराम महाराजांनी एवढे मोठे अभंग लिहून ठेवले, अजून आपला समाज सुधारला नाही, तुमच्या 4 ओळीने कधी सुधारणार बाबा? म्हणून मित्रांनो फक्त एवढंच सांगायचं आहे की जे कराल ना, कविता अशी लिहायची की भुकेल्याचा घास व्हावा, मरणाऱ्याचा श्वास व्हावा. जरा त्रास होतो, जरा आवाज व्हावा. कविता कशी लिहायची की भुकेल्याचा घास व्हावा, मरणाऱ्याचा श्वास व्हावा, भुकेल्याचा घास व्हावा, मरणाऱ्याचा श्वास व्हावा. अरे अशी लिहावी एक कविता, या देहाचा माणूस व्हावा. एवढं जरी केलं ना खूप छान. काही जास्त लिहायची गरज नाही, काही जास्त लिहायची. कलाकाराविषयीच्या मला 2 ओळी आठवतात कि आस जब बन के टूट जाती है, रूह किस तरह कसमसाती है. आस जब बन के टूट जाती है, रूह किस तरह कसमसाती है. पूछो उस बदनसीब दुल्हन से जिसकी बारात लौट जाती है कि कितनी दूर बसाली बस्ती दिल में बसने वालों ने, कितनी दूर बसाली बस्ती दिल में बसने वालों ने, रो रो के पूछा मेरे नंगे पैर के छालों ने. आए मेरे दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना, आए मेरे दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना. कहीं तेरी जुदाई से मेरा दम निकल ना जाए, कि मेरे शेरों को चाहने वालों अपने दिल को संभाल के रखना. कहीं मेरे जल जाने से आपका दिल न जल जाए. काळाच्या पाखराला पेटताना पाहिले, मीच माझ्या आसवांना गोठताना पाहिले. म्हणजे आसवांचं जे गोठणं आहे ना, ते इतकं साधं नाही, इतकं सोपं नाहीये. ज्या वेळेचा समोरचा माणूस ज्या वेळेला एखाद्या 2 ओळी म्हणतो, त्यावेळेला आपण सहज आपल्या तोंडातून येतं वा क्या बात आहे. मात्र त्या कलाकाराला त्याच्यासाठी तो जेव्हा फुकतो, ज्या वेळेला लिहितो, असं 2 वेळा करतो. तो जेव्हा स्वतःला गाळून म्हणतो त्यावेळेला आपण इकडे म्हणतो की वा क्या बात आहे. ज्या ज्या वेळेला मला आई आठवते त्या त्या वेळेला मला बाप आठवतो, ज्या ज्या वेळेला मला आई आठवते त्या त्या वेळेला मला बाप आठवतो. बाप आठवल्यानंतर मी नेहमी असं म्हणतो की पाय अनवाणी त्याचे बाप घामात भिजला, पाय अनवाणी त्याचे बाप घामात भिजला. पंढरीचा पांडुरंग त्याच्या उशाशी निजला. किती श्रावण्यात जाईल आधी आठवतो राम, दिस श्रावण्यात जाईल आधी आठवतो राम. काल सूर्यदेवानेही त्याला ठोकला सलाम. ही बापाच्या घामाची ताकद असते. आणि बघा आई कशी की जन्मभर जपली साईपणाची शिदोरी, जन्मभर जपली साईपणाची शिदोरी. सुख दुःखाचे डोंगर तुझंच दिलले पदरी, किती आभाळाची माया जरी पदर फाटका. ती कोणाची आई असो, बापूंची आई असू दे, वनमाला ताईची असू दे, माझ्या आई असू दे की माऊलीची आई असू दे, आई कुणाचीही असो. मला म्हणतात आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द कुणा समान झेलावा. की आई नावाची वाटते देवालाही नवलाई, आई नावाची वाटते देवालाही नवलाई. अरे विठ्ठलही पंढरीचा मने स्वतःला विठाई. हे आईची ममती आहे, ही आईची ममती आहे की विठ्ठलाला सुद्धा वाटतं की मी माऊली व्हावं, विठाई
म्हणजे माऊली व्हावं, आणि म्हणून आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. का म्हणतो तर त्यांच्यामध्ये आम्हाला जसा बाप दिसतो तर त्यांच्यामध्ये आम्हाला आई सुद्धा दिसते, आणि म्हणून ती आई खूप महत्वाची आहे. आणि ही कविता जी असते ना, तुमचं साहित्य जे असतं ना, ते लिहिताना मित्रांनो फक्त एक विचार करा की आपलं जे साहित्य असेल ते खूप, ज्याप्रमाणे आई सांगते की तुमचं दुःख हे निघून घ्यायचं आहे, की ही नव्हती त्यांच्यासाठी सांघिक प्रार्थना गाणी, ही नव्हती त्यांच्यासाठी सांघिक प्रार्थना गाणी, देहाचा सौदा करुणी आत्म्याची विकली वाणी. ही नव्हती त्यांच्यासाठी सांघिक प्रार्थना गाणी, देहाचा सौदा करुणी आत्म्याची विकली वाणी. की मला सोडून गेल्या वाटा माझे पाय दिलेले त्यांनी, मला सोडून गेल्या वाटा माझे पाय दिलेले त्यांनी. किती लोट धुळीचे आले तरीही म्हणलो नाही, मी मलाचा अजून माझा पुरता कळलो नाही. कितीही म्हणलेला वाटा येऊ द्या, मळायचं की नाही मळायचं हे तुमच्यावर आहे. आणि म्हणून विचार काय करायचा, कसं लिखाण करायचं, काय वाचायचं, कुणासोबत राहायचं, कुणाचं ऐकायचं आणि कुणाशी बोलायचं हे फक्त तुम्ही ठरवा. आज जो कार्यक्रम आहे राज्यस्तरीय कवी संमेलन, खरोखरच ज्ञानेश्वर, नंदकिशोर आणि आपल्या सर्व ही जी टीम आहे कोपरगावची, त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मी ज्या ज्या वेळेला त्या कोपरगावच्या व्यासपीठावर येतो त्या त्या वेळेला जवळजवळ 80% माणसं मला नवी दिसतात. 80% माणसं मला नवी दिसतात. मला असं वाटतं की ही नवीन माणसं आहेत, ही जी नवीन माणसं आहेत, ही नवीन जी पिढी तुमच्या सोबत येते आहे, ही खूप मोलाची गोष्ट आहे. कारण अनेक व्यासपीठ तयार होतात. व्यासपीठ तयार होण्यापूर्वीच, त्याचं उद्घाटन होण्यापूर्वीच ते मोडायचं कसं याची तयारी केली जाते, ती व्हायला नको आहे. आणि म्हणून नाते शब्दांचे या संस्थेला मी मनापासून शुभेच्छा देतो. इथं आलेला, महाराष्ट्रभरातून आलेला, कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक कवीचं मी अभिनंदन करतो. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि जाता जाता फक्त मी एवढंच सांगेन की मी आजवर अनेक मंदिरांमध्ये गेलो, कधी हात जोडले कधी जोडले नाही. मात्र बापू त्या विठ्ठलाकडे, त्या पांडुरंगाकडे, त्या भगवंताकडे स्वतःसाठी मी काहीच मागितलं नाही. आज जर त्या विठ्ठलाकडे मला जर काही मागायचं असेल तर मी नाते शब्दांचे या समूहासाठी मागेल, बापूंसाठी मागेल, पद्माला ताईंसाठी मागेल, तुमच्या सर्व साहित्यिकांसाठी मागेल की पंढरीच्या पांडुरंगा मागणे हे एकदा, पंढरीच्या पांडुरंगा मागणे हे एकदा, पायरीच्या दर्शनाला येईल अनेकदा. पंढरीच्या पांडुरंगा मागणे हे एकदा, पायरीच्या दर्शनाला येईल अनेकदा. की ही जुळावी तार आणि सूरकानी येऊ दे, ही जुळावी तार आणि सूरकानी येऊ दे. लाडक्या या लेकरांना विठ्ठलाला पाहू दे, लाडक्या या लेकरांना विठ्ठलाला पाहू दे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दादाचं स्वागत करायचं. आणि म्हणून दादा, ज्यावेळेस साहित्यिक नवीन येतो त्याला असं वाटतं दादांची थाप ज्यावेळेस आपल्या अंगावर पडेल त्यावेळेस मला असं वाटतं तुम्हाला लिहित आहे. आणि म्हणून जो कानाकोपऱ्यातून ज्यावेळेस साहित्यिक येतो
तर तुमची फक्त थाप अंगावर पडावं याच्यासाठी. आणि दादांना ज्यावेळेस आशीर्वाद देतील त्यावेळेस मी साहित्यिक झालो कुठंतरी. निश्चित दादा ज्यावेळेस आम्हाला म्हणतात का तू चांगलं लिहितो, त्यावेळेस असं वाटतं का मी लिहितो. आणि आजही जे साहित्यिक आहे तो तुम्हाला ऐकून तुम्हाला तुमची शाबासकी थाप अंगावर ज्यावेळेस पडली त्यापासून साहित्यिक मोठा होत आहे. आणि दादा तुम्ही सांगितलं माणसं तुम्ही पेरीत चालली. काही माणसं काही प्रसिद्धी आल्यानंतर काही मायनस मध्ये चालतात. तुम्ही पेरीत चालले आणि जिथं जिथं गेले तिथं तुम्ही माणसाचा गोतावळा ठेवला, एक ऋणबद्ध तयार केला, तो धागा गुंतला आणि निश्चित तो कधी घट्ट झाला हेही तुम्हाला कळलं. याला कारण आहे तुमची नम्रता. आणि मी नेहमी सांगत असतो जो विचारवंत असतो तो नेहमी नम्र असतो. आणि ती नम्रता तुमच्यामध्ये आमच्या साहित्यिकांना आम्हाला पाहायला मिळाली. आणि म्हणून दादा तुम्ही आमच्यासाठी साहित्यासाठी प्रीतितुल्य व्यक्तिमत्व झाला. आणि आपण आलात. खरं तर तुम्हाला आम्ही पाहुणे म्हणणार नाही, बापूलाही म्हणणार नाही. आमच्या या वंशीचे तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. असंच नेहमी येत जा, असंच प्रेम आमच्यावर ठेवत जा. आणि दादा तुमची काही नाही येणार येतात एकदम सुंदर असं जरी शब्द गाणं ज्यावेळेस म्हणतात ना त्यावेळेस आमचा हा पेटून उठतो. हा आमचा साहित्यिक पेटून उठतो. दादानं शाबासकी दिली ना आता मी मला ऐकत नाही, असा हा आमचा साहित्यिक. आणि बरोबरच दादा आज फादर डे आहे. जाताना आईवडिलांसाठी एक सांगतो एक नरवळी, किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा, किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा, दुआ उसकी कबूल हुई, दुआ उसकी कबूल हुई जिसने माँ बाप को अपने पास रखा, माँ बाप को पास रखा. आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम पहिला सत्र संपला असं मी जाहीर करतो. आणि याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. आणि जे अनमोल भेटे काव्यसंग्रह जो प्रकाशित झाला त्यांचे आपलं मनोगत दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायचं आहे. आणि कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने अर्धा तास फक्त कार्यक्रम थांबणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा दादा इथं उपस्थित राहणार आहे. सर्वांच्या कविता दादा ऐकून जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही जेवता जेवता चांगलं मनन करा, चिंतन करा. दादा समोर आपल्याला पुन्हा